हाय, वेलकम टू द ब्लॉग विथ मोनाली. आज नवरात्रीचा शेवटचा दिवस. आम्ही आलो होतो गावी, त्यामुळे आम्ही ठरवलं आज बोलाई देवीच्या दर्शनाला जायचं. पावसाचं वातावरण. खूप पावसामुळे व्ह्यू पण खूपच भारी वाटत होता. एकूण 70 किलोमीटरचा प्रवास झाला, पण मज्जा आली. शिवाय पावसामुळे थोडे ॲडव्हेंचरस वाईबसुद्धा होती. मंदिराजवळ एक कुंड आहे. सुरुवातीला तिथे हातपाय धुतले. काही लोक तर तिथे आंघोळसुद्धा करतात. म्हणतात की या पाण्यामुळे स्क्रीनचे प्रॉब्लेम कमी होतात. कुंडाजवळ एक छोटंसं देऊळ आहे. त्या देऊळात पाया पडलो आणि मुख्य मंदिराकडे निघालो. घरून देवीसाठी पूजेची थाळ घेतली होती. आत गेलो तर समजलं की अरे वा, आरती सुरू होणार आहे. लवकर लाईनमध्ये थांबलो आणि आरती अटेंड केली. भारी वाईब होती तिथली. आरती झाल्यावर ओटीचं सामान देवीला चढवलं आणि शांतपणे दर्शन घेतलं. घरून पीठ, डाळ, तांदूळ आणलं होतं ते बाहेर परडीत दिलं. मंदिराच्या बाजूला दत्ताचं मंदिर आहे, तिथेही दर्शन घेतलं. तिथे जवळच टेकडीवर जुनं बोलाई देवीचं मंदिर होतं. तिथे सुद्धा जाऊन दर्शन केलं आणि निघालो घरी. वाटेत आम्हाला रांजणगावचा महागणपती लागला. म्हणलं एवढ्या लांब आलो आहे तर इथे सुद्धा दर्शन करून जाऊया. गाडी पार्क करून मंदिराच्या आतमध्ये गेलो, दर्शन वगैरे केलं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर फिरून छोट्या छोट्या मूर्तींचं सुद्धा दर्शन केलं आणि घरी जाण्यासाठी निघालो. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट करा.